पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त केदारनाथ उंबर्जे मित्रपरिवाराच्या वतीनं 4 हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त केदारनाथ उंबर्जे मित्रपरिवाराच्या वतीनं 4 हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सालाबादप्रमाणे यंदाही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ उंबर्जे यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना केदारनाथ उंबर्जे यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी कार्यातून भारतीय इतिहासात अढळ स्थान निर्माण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। समाजातील प्रत्येक व्यक्तीनं त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी कार्य करावं, तसंच त्यांच्या विचारांचं आचरण आपल्या दैनंदिन जीवनात करावं असं आवाहन त्यांनी केलं। अहिल्यादेवी होळकर यांनी धर्म, समाजकारण, प्रशासन आणि विकास कामांच्या माध्यमातून उभारलेला आदर्श आजही प्रेरणादायी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत समाजात एकात्मता, सेवा आणि लोककल्याणकारी भावना जोपासण्याची गरज असल्याचंही केदारनाथ उंबर्जे म्हणाले। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 301वी जयंती आपण आज सोलापूर शहरामध्ये अतिशय शाही थाटाने या ठिकाणी साजरा करत आहोत। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 1725 चौडी या गावामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। अहिल्याबाई होळकर यांनी 50पेक्षा जास्त मंदिराचं जीर्णोद्धार या ठिकाणी केलेलं आहे। काशी विश्वनाथ मंदिर असेल, त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, सोमनाथ मंदिर असेल आणि याचबरोबर 200हून पेक्षा जास्त मंदिर त्यांनी त्या ठिकाणी मंदिरं नवीन बांधलेले आहेत। त्यावेळीच्या लोकांना पिण्याची पाण्याची सोय करण्यासाठी विहिरी त्यांनी बांधून दिलेल्या आहेत। अनेक घाटं त्या ठिकाणी उभा केलेले आहेत। अनेक जोड रस्ता या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांनी केलेले आहेत। राजमाता त्यांनी त्या ठिकाणी इंदोरचे महाराणी म्हणून देखील काम केलेलं आहे। अनेक विकासाचे कामं त्यावेळी 300 वर्षापूर्वी त्यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी एवढंच आपल्या युवकांना एवढंच विनंती करणार आहे, युवक युवतींना, की युवक व्यसनापासून मुक्त व्हावं, कुठल्याही प्रकारचं व्यसनाच्या आहारी आपण जाऊ नये। मोबाईल देखील आपण वापरावं, परंतु लिमिटेशनमध्ये मोबाईलचा वापर करावा, जेणेकरून मोबाईलमुळं आपल्याला दुसरं काहीतरी व्यसन लागता कामा नये। मोबाईल तेवढाच चांगला आहे आणि तेवढंच वाईट आहे। त्या संदर्भात मी एवढंच सांगणार आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं चरित्र आणि त्यांनी जे काम केलेलं पुस्तिका आहे त्या पुस्तिकाचं वाचन आपण केलं पाहिजे आणि त्यांनी जे काम केलेलं ते आदर्श आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करावं, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि परत एकदा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा।